तर अजून एक चांगली मॅच इथून रंगेल. नक्कीच मागच्या मॅचचा विचार केला तर डोके संघानं अतिशय चांगली गोलंदाजी केली शेवटच्या ओव्हरमध्ये. नक्कीच सामना अंतिम टप्प्यावरती येऊन ठेपला होता. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला. इथून जर समीर ज्या वेळेस आक्रमक रूप धारण केलं होतं समीरला मात्र बाद करण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर इथून विचार केला तर डोके संघाने सामना जिंकला. अजून एक मॅच इथून मात्र एक चांगली मॅच पाहायला मिळेल. एकाबद्दल विचार केलं तर जय हनुमान डोके संघ एवढेच क्षेत्ररक्षण करत असताना राजखिंडा मंडळ कुळगाव टीम इथून मात्र फलंदाजी करेल. सुदर्शन आणि सिद्धेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टाळ्याच्या गजरात त्यांचं देखील इथून मात्र स्वागत केलं जातंय खेळाडू कक्षाच्या माध्यमातून. या सकाळच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा सर्वात लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. खूप चांगली स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेटच्या असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. मोरेसिसी दापेलो आयोजित आई गावदेवी चषक PCVचा पर्व 4. खूप चांगली स्पर्धा, अतिशय नावावर रूपालेली स्पर्धा. स्पर्धेचे शिल्पकार रुपेशजी गायकर आमच्या व्यासपीठावरती जॉईन झालेत. अशोकजी बोईर असतील, त्यांच्या जोडीला रामदासजी बोईर साहेब, या सर्वच मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. खूप चांगली स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीजसाठी ही बाईक आपण पाहू शकता. एखादा भाग्यवान खेळाडू यावेळेस उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला समजेल कोणाच्या नावावरती ही बाईक असेल. खूप चांगली स्पर्धा, अतिशय नावाला रूपाला आली स्पर्धा. स्टॅकिंग एंडवरती फलंदाज खेळण्यासाठी आपण पाहू शकता सिद्धेश राऊतला. स्टॅकिंग एंडवरती सुदर्शन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मंगेशला आपण पाहू शकता. डोके टीमसाठी एवढेच गोलंदाजी करत असताना दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. अंपायर सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन. सामना 4 षटकांचा असेल. याची दोन्ही संघाच्या संघटनाकडे नोंद घ्यायची आहे. राईट अँड राऊंड विकेट. पहिला बॉल गुट्टात एक तमाशा तिकासा फटका करण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑनला. इथं चेंडूला लगेचच गॅदर केलं गेला. सुभाष होते तिथे चेंडूला उचलून फेक करतील. दरम्यान धाव मिळेल ती सिंगल. एका धावेच्या मदतीने स्वतःचा व संघाचा अकाउंट ओपन करत असताना आपण पाहू शकता फलंदाज सिद्धेशला एक धाव इथून एकवटली गेली आहे. दरम्यान स्ट्राईक रोटेट होईल फलंदाज सुदर्शनकडे. हार्ड हिटर फलंदाज सुदर्शन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दरम्यान पुढचा चेंडू राईट अँड राऊंड द विकेट. हा बॉल इथून मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला उडवला. 2 फिल्डर चेंडूच्या मागे पार्टनर आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न चांगला आणि इथून मात्र चेंडूला अडवण्यामध्ये देखील यश आलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर इथून मात्र चेंडूला गॅदर करण्यात आलाय. या मिळतील त्या 3 धाबा. पहिल्या चेंडूवरती सिंगल एकवटली सिद्धेशच्या माध्यमातून. त्यानंतर या चेंडूवरती मात्र 3 धाबा एकवटल्या गेल्या. मी कौतुक करेन क्षेत्ररक्षक निकेत करणे. तो विचार केला तर जीवाच्या अकंताने धावले होते. चेंडूला आतमध्ये फेकलं. स्वतः मात्र सीमारेषे बाहेर आले, परंतु बॅकअप देखील खूप चांगला मिळाला सोमनाथच्या माध्यमातून. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून इथून मात्र चेंडूला गॅदर करण्यात आलं. एक धाव इथून मात्र वाचवले गे. मी म्हणेन टीमसाठी एका धावाचं इथून मात्र महत्व माहिती आहे डोके टीमला. हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. सर्वेक्षणमध्ये उडवण्याचा प्रयत्न झाला मी वरून फलंदाज सिद्धेशचा, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली चेंडूने आणि निघून गेला यष्टीरक्षक कविदासच्या हातामध्ये. डॉट बॉल. 2 चेंडूवरती 4 धावा आल्याच्या नंतर इथून मात्र कमबॅक करत असताना मंगेशला आपण पाहू शकता गोलंदाजी बार्कवरती. आक्रमक फलंदाज सिद्धेश यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती खेळ करत असताना हा टॅकर बॉल होता. यावेळेस मात्र इनसाइड आउट. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रोहिदास यांच्या पाठीमागे, परंतु बॉल सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार धावा आल्या आणि या 4 धावेच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 8 धावा पाहायला मिळतात. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना
पुन्हा एकदा हा प्रकार बॉल होता, यावेळेस मात्र थर्डमॅनच्या डोक्यावरून उडवलाय चेंडूला. पुन्हा एकदा तोच खेळाडू चेंडूच्या पाठीमागे, परंतु त्यांना बेदून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉलला सरळ पाठवून दिलाय. सलगचा दुसरा चौकार. क्रिकेटचा क्लास अभ्यास दाखवत असताना फलंदाज आपला पक्षाचा सिद्धेश राऊतला नक्कीच इथून मात्र पहिल्या मॅच मध्ये देखील षटकाराने सुरुवात केली होती सिद्धेशने, परंतु लगेच दुसऱ्या बॉलवरती त्याला बाद घेण्यामध्ये यश आलं होतं. आज मात्र इथून मात्र स्वतःच्या नावाला साजेसा खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला चालू असताना इथून मात्र स्वतःच्या नावाचा साजेसा असं खेळ करत असताना यावेळी सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय मिडॉनच्या दिशेला. सुभाष पुन्हा एकदा चेंडूवरती होत्या, उचलून फेक करत दरम्यान धाव मिळते सिंगल. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 13 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. इथे बी कोणत्याही प्रकारचा गडी गमावला नाही या राज क्रीडा मंडळाला कुळगाव टीमने. सिद्धेश आणि सुदर्शन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. इथून विचार केला तर खूप चांगली फलंदाजी केली. पॉवर प्लेचा सुयोग्य वापर दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून केला गेला. पॉवर प्लेचा पूर्णपणे इथून मात्र फायदा घेतला गेला. मी म्हणले दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज मनोज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती होत्या. 13 धावा त्यांच्या अगेन्स्ट कुठल्या गेल्या. इथून विचार केला तर 4 षटकांची ही मॅच असेल. संघाने आता मात्र कोणत्या खेळाडूवरती इथून मात्र जबाबदारी देईल, कारण इथून विचार केला तर 13 धाव्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या. यावेळेस गोलंदाज कविदासला आपण बघू शकतो गोलंदाजी मार्कवरती. सांगी कोट्यातील दुसऱ्या वैयक्तिक पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कविदास येतील. समोर पुन्हा एकदा सिद्धेशला आपण पाहू शकता स्ट्रायकिंग एंडवरती. मंगेशच्या माध्यमातून ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतात, चांगली फलंदाजी करतात. यावेळेस त्यांना आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहू शकता. नक्कीच एक चांगला बॅटल आपल्याला इथं मात्र पाहायला मिळेल. अविनाश भोईर त्यांच्या अगेन्स्ट रुपेश भोईर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला विचार केला तर जय हनुमान डोके संघ खेळतोय, त्यांच्या अगेन्स्ट राज क्रीडा मंडळ कुळगाव टीम. नक्कीच बदलापूर विभागातील हे दोन संघ ग्रामीण बदलापूर क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा इथून मात्र खेळवली जाते. मधील दोन संघ इथून मात्र एकामेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना एकाच जंगलातील दोन वाघ म्हटलं तरी हरकत नाही. या 13 धावा इथून मात्र पहिल्या ओव्हरमध्ये एकवटल्या गेल्या दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कविदासला आपण पाहू शकता. 10 ते 12 बॉलांचा रनअप घेऊन यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज कविदास. पहिलाच बॉल वेटन वॉच क्रिएट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून इथं मात्र दूर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. नक्कीच ढकलण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज सिद्धेशचा, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या टप्पा खूप चांगला होता आणि टप्पा पडल्यानंतर लाईन रीड करता आली नाहीये मी म्हणेन फलंदाज सिद्धेशला. दरम्यान चेंडू जाईल डॉट बॉलने स्पेलला सुरुवात करत असताना 13 धावा स्कोर कार्डवरती स्थिर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल ऑन साइडला घुटण्यात एक तमाशा ते कसा फटका केल्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड बॅनला तुम्हाला जेल केल्याची संधी होती, परंतु जेल झाली ड्रॉप. मी आधीच म्हटलं होतं मित्रांनो, पकडा कॅच आणि जिंका ही क्रिकेटची मॅच अशी समीकरण नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान धाव मिळेल ती सिंगल, एकापेक्षा जास्त काही नसणाऱ्या. शॉर्ट थर्ड बॅनला मात्र संधी निर्माण झाली होती. तर पंचांचा इथून मात्र निर्णय आपण स्वीकारायचा आहे मित्रांनो. राज क्रीडा मंडळाला कुळगाव टीम म्हटली तर इथून मात्र नेहमीच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संयमी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच सिद्धेश असतील, कुशल भोईर असतील, अविनाश असतील, सर्वांच्या माध्यमातून चांगला खेळ नेहमीच पाहायला मिळतोय. यावेळेस सुदर्शन पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती खेळण्यासाठी सज्ज असेल. नक्कीच इथून मात्र संधी निर्माण झाली होती ती म्हणजे सिद्धेशला बाद करण्याची, परंतु शॉर्ट थर्डमॅनला जेल सोडला गेला. दरम्यान गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट. ऑन साइडला मोठा फटका खेळलेत रुपेश चेंडूवरती आले होते, परंतु चेंडू पुन्हा एकदा जेल झाली ड्रॉप. 2 धावा एकवटण्यामध्ये यशस्वी.
सलगचा इथून मात्र विचार केला तर पहिल्या चेंडूवरती देखील जेल उडाला होता मी म्हणेन सिद्धेशचा, आणि आता मात्र या चेंडूवरती देखील रुपेशला जेल घेण्याची संधी होती, परंतु जेल थोडीशी पुढे होती आणि त्याच्या माध्यमातून टिपू शकल्या नाही आहेत. अगेन्स्ट अटाली वडवली टीम, दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. ओव्हर द विकेट हा बॉल यावेळेस मात्र भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाघाने पोडली खाली, बॉलला सरळ पाठवून दिलाय सीमारेषा पार. षटकार. मात्र झेल सोडला होता रुपेश भोईरनं. नक्कीच झेल थोडस पुढे होता. खेळाडू कक्षामधून बिलकुल आवाज देऊ नका बघा मित्रांनो. लाख मलाशी स्पर्धेचे नियम तुम्हाला इथून मात्र पोहोचवले गेलेत. थोडस हार्ड कॅच होता रुपेशसाठी आणि त्यासाठी इथून मात्र जेलला ड्रॉप झाला आणि त्याचाच फायदा लगेच उचलत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता सुदर्शनला षटकार ठोकला. हा ट्रेकर बॉल पुन्हा एकदा पुल केलाय, पुन्हा एकदा जेलची संधी निर्माण झाली. यावेळेस मात्र निकेत चेंडूच्या खाली आणि इथून मात्र डाईव्ह लगवत असताना जेल करण्याचा प्रयत्न, जीवाच्या अखंडाने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु प्रयत्न इथून मात्र पोहोचतोय. दरम्यान धावा मिळतील तर 2 आणि खेळाडू कक्षामधून इथून मात्र चिअर अप करत असताना टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. 2 धावा इथून मात्र एकवटला गेला या फलंदाजाच्या माध्यमातून. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे सरकेल. 24 धावा. 2 वेळा यावेळेस संधी निर्माण झाली होती फलंदाज सुदर्शनला बाद करण्याची, परंतु इथून मात्र दोन्ही कॅच इथून ड्रॉप झाल्या आणि आता मात्र हा जखमी वाघ मैदानामध्ये कितीपर्यंत दहाडेल याची किंमत किती मोजावी लागेल टीम ढोकेला हे देखील पाहायचं. हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता, सनरेषेमध्ये फटका इजगूट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु लाईन खूप चांगली होती आणि ही लाईन इथून रीड करता आली नाही फलंदाज सुदर्शनला. नक्कीच षटकारानंतर इथून मात्र झेल उडाला होता, त्यावरती 2 धाबा आल्या आणि आता मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो. 24 धाबा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. 2 षटकांचा वाजवी खेळ इथून मात्र संपूर्ण झालाय. पहिल्या षटक हाताळलं होतं गोलंदाज मनोजनं. 13 धाबा इथून मात्र खर्च केल्या आणि त्याच्याच पावलावरती पाऊल देत असताना इथून देखील कविदासला आपण पाहू शकता 11 धावा इथून मात्र खर्च केल्या. तर चला जय हनुमान डेव्हलपर टीम महेश केवणे आपण या लगेच अटाली वडवलीचे कॅप्टन इथे आलेत, आपण देखील यायचा. सचिन केवणे असतील, सुनील केवणे असतील किंवा महेश केवणे, भूषण वैकर संघनायक आपला लगेचच पाठवायचा. 24 धाबा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. इथून विचार केला तर 13 धाबा खर्च केल्या होत्या गोलंदाज मनोजनं. कविदासने इथून मात्र चांगलं षटक हाताळलं. 11 धाबा इथून मात्र खर्च केल्या गोलंदाज कविदासनं. सलामी जोडी अजून मैत्रीच्या आतमध्ये खेळ करते. ही जमेची बाजू असेल मी म्हणेन राज क्रीडा मंडळ कोळगाव टीमची. रामदासजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते इथून मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. अटाली वडवली विपक्ष जय हनुमान डवलेपाडा टीम. नक्कीच एका बाजूला विचार केला तर टिटवाळा विभागातील अटाली वडवली टीम आपण पाहू शकता आणि त्याच्या अगेन्स्ट जय हनुमान डवलेपाडा टीम वांगणी विभागातून बिलॉंग करते. नाणेफेकीचा कौल इथून मात्र जय हनुमान ढवळेपाडा टीमने जिंकला. डिसिजन पेंडिंग असेल. नक्कीच जय हनुमान ढवळेपाडा टीमने इथून मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून डिसिजन पेंडिंग असेल. कालच्या दिवसाचा विचार केला तर उसाटणे बुर्दुली इथे मात्र सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेत ढवळेपाडा टीम. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज एवढेच रवीला पाहू शकता. पहिलाच बॉल इथे मात्र बिगिन करण्याचा मानस झाला होता. इलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. नो मॅच लँड झोन मध्ये इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सुभाष चेंडूला इथे मात्र गॅदर करत असताना परंतु 2 धावा रोखू शकला नाही. 2 धावा या पहिल्या चेंडूवरती एकवट्यात यश आलंय. गोलंदाज रवीला आपण पाहू शकता. डावकुरे आताचा गोलंदाज 40+ चे खेळाडू
मागच्या मॅच मध्ये इथून मात्र फलंदाजी चांगली झाली नव्हती, परंतु गोलंदाजी खूप चांगली झाली. मी म्हणेन गोलंदाज रवीची. त्याच प्रकारची यावेळेस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीचा तोफखाना म्हणून जाणलं जातं या डोकेट टीमला. आणि इथून मात्र अनुभवाची शिदोरी पणाला लावत असताना गोलंदाज आपण पाहू शकता रवी भुईर. डावकुराचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने यावेळेस गोलंदाजी करत असताना यावेळी सलरेषेमध्ये फटका एकजूट केला आहे. अलंग कार्पेट इथून मात्र चेंडू पाहायला मिळतोय. या क्रिकेटच्या खेळामध्ये इथून मात्र फुटबॉल स्टाईलने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान पुन्हा एकदा धावा मिळते त्या 2. जवळजवळ साईड स्क्रीनच्या जवळ हा चेंडू इथून मात्र फीड झाला. चेंडूला उचलून फेकतील. या दरम्यान 2 धावा एकवटण्यामध्ये यश आलंय फलंदाज सिद्धेशला. नक्कीच सिंगल डबलला देखील इथून मात्र प्राधान्य दिले जात आहे. फलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून एकेरी दुहेरी धावा इथून मात्र एकवटत असताना पुन्हा एकदा लोअर फोल्डर चेंडू होता साईडला खेळले. कावकाराच्या क्षेत्रामध्ये रुपेश होते. चेंडूला उचलून फेक करतील. डेंजर झोनला थ्रो आला होता. थ्रो थोडासा वाईड आला आणि याचाच फायदा मध्ये आतमध्ये घेत असताना कोळगाव टीमचे हे 2 फलंदाज 2 धावा इथून मात्र एकवटला गेल्या वाऱ्याच्या वेगानं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेल कॉलिंग ऑल्सो. खूप चांगला तालमेल पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सुदर्शन आणि सिद्धेशला आपण पाहू शकता खूप चांगला खेळ दाखवत असताना या षटकाचा विचार केला तर 2-2 धावा बऱ्याच वेळा इथून मात्र एकवटल्या गेल्या या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. नक्कीच ज्यावेळेस मोठे स्ट्रोक तुमच्या बॅटमधून येत नाही आहेत त्यावेळेस मात्र सिंगल डबलला प्राधान्य देणं जरुरी आहे मित्रांनो. आणि तोच प्रामाणिक खेळ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कोळगाव टीमच्या माध्यमातून. सिद्धेश राऊत यावेळेला मात्र बिघीर करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र कविदास होते. हाताचा पिसारा फुलवत असताना इथून मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडूला कॅरी केला आणि यावेळेस मात्र धक्का क्रमांक पहिला लागेल कोळगाव टीमला. फलंदाज सिद्धेश राऊतची केली संपुष्टात. बॅक टू पैलन. न्यू बॅट्समॅन नेट नंबर 3 प्रतीक यावेळेस जात असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक जाधवला आपण पाहू शकता. नक्कीच सिद्धेशसाठी एकदा जोरदार जाळा होऊन जाऊ. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु इथून मात्र बेखीर करण्याचा मानस होता. षटकार मारण्याचा मोह होता, परंतु इथून मात्र आवरू शकलं नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं फलंदाज. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं इथून मात्र कविदासनं. यावेळेस बिशपने फटका जोर केलाय. पुन्हा एकदा चेंडूला उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतील. एकदा पुन्हा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. 2 धावा पुन्हा एकदा एकवटला गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सुदर्शन आणि प्रतीकला आपण पाहू शकता. या षटकाचा विचार केला ना तर जवळजवळ 4 वेळा इथून मात्र 2 धावा एकवटल्या गेल्या. 5 चेंडूचा खेळ इथून मात्र संपन्न झाला. 4थ्या चेंडूवरती इथून मात्र फलंदाज बाद झाले. सिद्धेशला आपण पाहू शकता. राहुल दुर्गेने साईडला घेण्याचा प्रयत्न. एज लागली होती यष्टीरक्षक अचूकरित्या चेंडूला गॅदर करत असताना ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पुन्हा एकदा एकवटली गेली. 5व्यांदा या ओव्हरमध्ये 2 धावा एकवटण्यामध्ये यशस्वी ठरलेत कोळगाव टीमचे दोन्ही फलंदाज. 4थ्या चेंडूवरती इथून मात्र धक्का लागला पहिला म्हणजे कोळगाव टीमला. इथं विचार केला तर 5 वेळा 2 धावा एकवटण्यामध्ये यशस्वी ठरलेत. मी म्हणून कोळगाव टीमचे 2 फलंदाज. इथून विचार केला तर या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. 34 धावा आपण पाहू शकता स्कोअर कार्डवरती. षटक क्रमांक पहिले मनोजने हाताळले होतं त्यावेळेस मात्र 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर कविदासने इथून मात्र 11 धावा खर्च केल्या. आणि यावेळेस मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज रवीला आपण पाहू शकता. अनुभवाची शिदोरी आहे. इथून मात्र पणाला लावत असताना फक्त 10 धावा. इथून विचार केला तर धावांचा ग्राफ इथून मात्र कमीच होत गेला. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा धावांचा ग्राफ इथून मात्र कमी झाला. 11 धावा आणि या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या गोलंदाज रवीनं. तर सांघिक कोट्यातील 4थं वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रुपेशला आपण पाहू शकता. रुपेश भोईर मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी दाखवली होती. मोक्याच्या निर्णय क्षणी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते आणि स्वतःच्या नावाला साजेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला होता. परंतु आतामध्ये देखील गोलंदाजी चांगली करावी लागेल.
पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. टप्पा पडल्यानंतर बरदा वेगानं वाल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डगआउट मधून बिलकुल आवाज देऊ नका मित्रांनो. राज्य क्रीडा मंडळ कुळगाव टीम प्रतिक्रिया पुन्हा एकदा खेळण्यासाठी आपण सज्ज पाहू शकता. यावेळेला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो मिडविकेट क्षेत्रामध्ये. कविदास आले चंद्र उचलतील फेकतील दरम्यान धाव मिळेल ते सिंगल. दुसऱ्या धाव घेण्याचा मानस होता मी म्हणेन. फलंदाज प्रतीक जबरदस्त होते. त्यांना देखील माहिती आहे. कविदास इथून मात्र खूप चांगले क्षेत्ररक्षण दाखवत असताना सकाळच्या सत्रापासूनच खूप चांगली कामगिरी कविदासची पाहायला मिळते. धाव मिळेल ते सिंगल. एकापेक्षा जास्त काही नसणार आहे. यावेळेस मात्र सुदर्शनला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं गेलं. कारण सलामीला सुदर्शन आले होते आणि एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून जाणला जातो. अन साईडला विकेट करायचा प्रयत्न पंचांकडे कटाक्ष टाकला गेला होता व्हाईट बॉल साठी, परंतु पंच आमचे भीष्मासारखे ठाम उभे. राजेश भोईर सरांचा इशारा. हा डॉट बॉल. रुपेशला आपण पाहू शकता कमबॅक करत असताना पहिल्या चेंडू इथून मात्र डॉट फेकला. त्यानंतर एक धाव एकवटली गेली दुसऱ्या चेंडूवरती. तिसऱ्या चेंडू इथून मात्र डॉट पाहायला मिळतोय. ऑन साईडला केल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहू शकता. फर्स्ट स्लिपला चेंडू इथून मात्र फील्ड झाला. एक धाव इथून मात्र एकवटली गेली आणि स्वतः चेंडू घेऊन आले मंगेशला आपण पाहू शकता. इष्टरक्षक अतिशय चालाक पाहायला मिळतोय. कारण पुन्हा एकदा इथून मात्र सुदर्शनला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न झाला असतं. प्रत्येक वेळेस पुन्हा एकदा पाहू शकता आपण स्ट्रायकिंग एंडवरती खेळण्यासाठी सज्ज असेल. षटकातील काही चेंडूचे काही शिल्लक 2 बॉल इथून मात्र शिल्लक असतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटरी बॉलचा संपर्क झाला नाही. या दोन्ही गाड्या एकाच एंडवरती. अपघात तर होणारच. विकेट सॅक्रिफाईस करून लावली आहे मी म्हणेन फलंदाज प्रतीकनं. कारण इथून विचार केला तर वारंवार त्यांच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येत नव्हते. सलामीला आलेला फलंदाज सुदर्शन अजून मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. ही जमेची बाजू असेल मी म्हणेन राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमची. शेवटचा चेंडू असेल. इथून विचार केला तर कुळगाव टीमला देखील अपेक्षा असते या चेंडूवरती चौकार षटकार यावा. परंतु धारदार गोलंदाजी होत असताना गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून डोके टीमसाठी. ओमकार जाधव यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्टार्टिंग एंड वरती धडकेबाज फलंदाज सुदर्शनला आपण पाहू शकता. शेवट इथून गोल करेल का हा देखील प्रश्न निर्माण झाला. यावेळेस मात्र सरळ बॉलला पाठवून दिलाय काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर होते फक्त बरोबर असतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि शेवटच्या चेंडूवरती तुम्ही बॉलला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवट गोल करत असताना फलंदाज सुदर्शन. रुपेश भोईरनं इथून विचार केला तर 5 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. परंतु शेवटच्या चेंडूवरती इथून मात्र हल्ला चढवला गेला. मी म्हणे फलंदाज सुदर्शनच्या माध्यमातून षटकार आला आणि 8 धावा यावेळेस खर्च करत असताना गोलंदाज रुपेशला आपण पाहू शकता. टीमची टोटल यावेळेस जाऊन पोहोचली आहे 42 धावा यावेळेस पाहू शकता. 4 षटकांच्या अंती. इथून द्वितीय सत्रामध्ये ज्यावेळेस फलंदाजी करेल जय हनुमान डोके टीम त्यावेळेस त्यांना मात्र 43 धावांचं आव्हान असेल. आणि हे आव्हान इथून मात्र चेस होतील की डिफेन्स होतील हे ऐकण्यासाठी मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय नैरुल गावचा गोलंदाज जगदीशजी पाटील सर यांना. धन्यवाद.
थँक्यू. तर सामना सुरू होतोय राजकीय मंडळ विपक्ष. ओके, या वेळेस पहिलाच बॉल क्रॉस द लाईन खेळायचं होतं आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन विकेट. फलंदाज बाद होतो आणि पहिला धक्का लागत असताना अनुमान डोके संघाला. तर शहाजी गायकर आणि निलेश गायकर या दोन व्यक्तींना आम्ही मंचावरती आमंत्रित करतोय. या पण मंचावरती स्वागत आहे आपलं. तर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाला बंडाऊनला. आता मात्र फलंदाज पाहतोय रबीच्या साथीला न्यू बॅट्समन मैदानामध्ये कविदास. परेशला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईकला रवी भोईर. पहिलाच बॉल या ठिकाणी फेस करत असताना एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा इथून कॉल दिला गेलाय, मात्र कॉल चुकीचा ठरेल का नाहीये, कारण थ्रोपैकी थोडीशी उशिराने आली आहे. गोलंदाज पाहतोय पहिलं षटक कुशल भोईरला पाहतोय. एक जुना जाणता खेळाडू गावदेवी बदलापूर टीमचा आणि मीच सर्कलमध्ये गोलंदाजी करत असतो. आणि इथून मात्र ते 43 धाबा करायच्या त्या डोके संघाला. 2 बॉलवरती 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळला जातो, मात्र अभि भोईर थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळेल इथून, कारण वाईटिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते ओमकार होते. ते 3 चेंडू 3 धावा. जा लवकर फास्ट खेळा, कारण एक सामना एक्स्ट्रा खेळावलाच आपण, त्यामुळे संध्याकाळी सामने पाहायला पाहिजेत लीग मधले. यावेळेस चांगला बॉल फुल करायचा होता, व्यवस्थित बॅट वरती नाहीये, मात्र तरी सुद्धा ते लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. एकेकी धाबेसाठी येते, मात्र संघर्ष करावा लागतोय मैदानामध्ये. चार चेंडू 4 धाबा. आतापर्यंत एकी मोठा फटका नाहीये. पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद झाला, त्याच्यानंतर मात्र आता इथे एकेरी धावा आल्या. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, डीप मिड विकेटला चुकी झाली आणि चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, कारण बॅलन्स नव्हता, थोडे पुढे आले, द्विधा मनस्थितीत होते आणि अशा वेळेला चेंडू मात्र पुढ्यात पडला आणि तोपर्यंत डोक्याच्या वरून चेंडू गेला त्याच्या. इथे 4 धावा मिळत असताना चौकार पहा मिळतोय परेशा बॅट मधून. आठ धावा धाव फलकावरती, लास्ट टू गो.
कुशल, चांगला बॉल होता, ते मात्र बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. एकच धाव मिळेल. शॉर्ट स्क्वेअर का खेळला जातोय, तिथून षटकाची सांगता होते आणि एका षटकात फक्त धाबा आल्या त्या 9. पहिल्या षटकात 9 धाबा, जवळजवळ 11ची सरासरी, 10.5ची सरासरी पाहिजे प्रत्येक षटकामध्ये. ते मात्र धाबा बनवावे लागतील. मात्र दुसरीकडे पाहिलं तर गावदेवी कुळगाव टीमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. चला, सामना जास्त वेळ करू नका, एकत्र येऊ नका, लगेचच सुरुवात करा सामन्याला. सुदर्शन, दुसरे षटक या ठिकाणी पाहावं लागेल. चेंडूची लाईन पाहिली तर येते, मात्र एक धाव कंप्लीट केली. आणखीन एक दुसरे धावेचा प्रयत्न येते, मात्र यस नो आणि एका ट्रॅक वरती 2 गाड्या आल्यात. अपघात झालाय, कम्युनिकेशन नव्हतं. 2 खेळाडूमध्ये जो समन्वय साधाचा असतो तो मात्र समन्वय साधता आला नाहीये. त्यामुळे येथे रवी भोईरला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते धावचीच्या स्वरूपामध्ये. मैदानामध्ये एज लागली आहे आणि फलंदाज होतोय बाद. थोडासा चांगला टप्पा होता आणि त्या टप्प्यावरती खेळायचं होतं. फलंदाज बाद होतोय. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा विकेट मिळवला जातोय. तर डवलेपाड्याचे आमचे हिरामन शेठ केवणे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आहे मंचावरती या. आयोजन कमिटीच्या विनंतीला मान देऊन आपल्याला आमंत्रित केलं जातोय. व्यासपीठावरती यावं आपण. नेक्स्ट मॅच पहा मिळेल आपल्याला अट्टाळी वडवली विपक्ष हनुमान ढवलेपाडा या 2 टीम मध्ये. बिग पार्ट मॅच असेल या 2 टीम मध्ये. न्यू बॅट्समन मैदानामध्ये एंटर होत असताना रुपेश भोईर, आरबी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. एक सुरेख झेल सुद्धा टिपला होता मगाशी. मात्र आता त्यांची खऱ्या अर्थाने परीक्षा असेल. ते 2 फलंदाज लवकर बाद झाल्यात. 3 विकेट गेल्यात एकूण. सुदर्शन यावेळे चांगला फटका, चेंडू जाईल. 4 धावेसाठी धावा सुद्धा मिळतील. नॉनस्टॉप एंडला चेंडू निघून जातोय. आलाय तो पहिल्याच बॉलवरती दणदणीत चौकार. धावसंख्या 15 धावा धावपकावरती लावल्या जातात. सोळा चेंडू 28 धावा. अतिशय चांगली स्कोरिंगची भूमिका आमचे केपी एक उत्करू खेळाडू म्हणून आणि चांगले स्कोरिंग पंच असतील त्याचबरोबर खेळाडू
त्यांना चांगली माहिती पुरवत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी मात्र पिच झाला डायरेक्ट हिट. ते मात्र बॅट व्यवस्थितरित्या ग्राउंडिंग केले. लेग बायच राज सरांचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे एक धाव मिळाली आहे. 16 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. परेश या बेले चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप सोडून जात होता. मात्र डॉट बॉल एक डॉट बॉल या सामन्यावरती पकड निर्माण करेल. मात्र अद्याप सामना संपला नाही. इथून फटकेबाजी केली. परेशसाठी हा बॉल होता. एकच धाव मिळाल्या चेंडूवरती. येते मात्र पहा मिळतोय इथून एकच धाव. दबाव मागून दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र या जोडीवरती निर्भर करेल. आता मात्र खऱ्या अर्थाने दुसरं षटक पाहायला मिळतोय आणि धावसंख्या पाहिली तर फक्त 17 धावा आहेत. 43 धावांचं लक्ष असताना 17 धावा पहा मिळतात आपल्याला. 13 बॉल 26 ची गरज. अद्याप येणारा बॉल फार महत्वाचा असेल. रुपेशला पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस क्रॉस द लाईन. पुन्हा एकदा चेंडू लॉंग लेगच्या दिशेला जाईल. दुसरा चौकार पाहायला मिळतोय आरबीच्या बॅट मधून आणि आला संजीवनी देणारा चौकार. आता मात्र धावसंख्या पाहिली तर 21 धाबा. धावपळकावरती जवळजवळ अर्ध लक्षचा पार करत असताना 43 धाबांची गरज असताना आता बनवायचे आहेत येणारे 12 बॉल आणि 22 धाब्याची गरज. चला सामना लगेच सुरू करा आपण. कोणच्या मॅच असतील तेव्हा नको रुपये. बारा चेंडू आणि 22 धाब्याची गरज आहे. आस्किंग रन रेट 11चा पहा मिळतोय. प्रत्येक षटकामागे 2 चौकार टोकल्यात रुपेशच्या बॅट मधून आल्यात. त्यामुळे परेश आणि रुपेशची जोडी मैदानामध्ये पहा मिळतोय. तिसरं षटक गोलंदाज तेजस मेहर. यंग गोलंदाज यंग जनरेशन पहा मिळतोय आपल्याला. चांगली नेहमीच गोलंदाजी करतोय. आता मात्र 22 धाबा रोखायच्या गावदेवी बदलापूर टीमला. परेश स्ट्राईक वरती. थोडस चांगला क्रिकेट खेळावं लागेल दोन्ही टीमला. फास्ट घ्या. खूप उशीर होतोय. प्रत्येक पहिलाच बॉल चांगला टप्पा होता. अतिशय चांगला टप्पा फेकला गेलाय. 11 बॉल 22 धाब्याची गरज आहे. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती 2 धाबा बनवाव्या लागतील. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल फ्रेश मॅच. ढवळेपाडा आणि वडवली या दोन टीम मध्ये.
यावेळेस चांगला फडका, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू लॉंगलेगच्या दिशेला, मात्र अमित डांगरे चेंडूवरती आले तोपर्यंत चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अद्याप 18 धाब्याची गरज आहे. 10 चेंडू आणि 18 धाबा. ते मात्र प्रत्येक चेंडूवरती आपल्याला समीकरण पहा मिळतोय. एखादा डॉट बॉल पहा मिळतोय तर लगेच इथून चौकार, एकेरी, दुहेरी धाबा. अठरा धाब्याची गरज आहे. 10 बॉल 18चं समीकरण पाहतोय आपण मैदानामध्ये. इथून मात्र परेश बॅट मधून आलाय तो चौकार. फुलटॉस, फायदा उठू शकले नाहीये तर ते मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल, कारण फडका कशा प्रकारे खेळा समजलं नाहीये. आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते तो मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी करेल का गावदेवी कोळगाव संघ. तर मात्र 9 बॉल 18. चला ना बॅट्समन, चला लवकर. नवीन बॅट्समन रोहिदास मैदानामध्ये जात असताना चला 9 बॉल 18चं समीकरण पाहतोय मैदानामध्ये. आता मात्र चौकार आला होता, त्याच्यानंतर फलंदाज बाद झालाय. परेश सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज बाद झालाय. तो मात्र टॉनिकचं काम कुठेतरी करेल, जे अनुमान डोके टीम साठी. आणि बॉल बॉल आला. यस, चला लगेच क्षेत्ररक्षण लाभा, लगेच पास घ्या.
चला 6 चेंडू आणि 10 धाब्याची गरज कंपल्सरी. 10 धावा. मगाशी मात्र षटकार टोकला या रुपेश भोईरच्या बॅटमधून. षटकार अविनाश भोईर गोलंदाजी मार्कवरती. या संघाची ओळख पहा मिळतोय आपल्याला, ज्याने कित्येक सामने जिंकून दिले आपल्या टीमसाठी. आता मात्र 10 धाबा रोखायच्या आहेत अविनाश भोईर यांना. रोहिदास पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न येते, मात्र या धाबात होईल. पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद झालाय. 5 चेंडू 10 धाब्याची गरज. सामना मात्र क्षणाक्षणाला आपल्याला पहा मिळेल. चला बॅट्समन पास झाला लवकर. सुरेश नवीन बॅट्समन पहा मिळतोय मैदानामध्ये. एका मागोमाग एक परतल्यात, मात्र रुपेश सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे. त्याने मगाशी शेवटच्या चेंडूवरती षटकार टोकला आणि मॅच मध्ये वापसी करून दिली, मात्र अद्याप खेळ संपला नाहीये. पाच चेंडू आणि 10 धाबा. सामना अतिशय अटाटटीचा सामना आहे. पाच चेंडू आणि 10 धाबा. ते मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जातोय पहा मिळतोय आपल्याला. यावेळेला चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपवरून. गुड फिल्डिंग. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. आणि येथे मात्र एक फलंदाज बाद होईल. आणि येथे मात्र एक फलंदाज बाद होतोय. यस, चांगलं क्षेत्ररक्षण. जवळजवळ चौकाराच्या दिशेने चेंडू जात होता. आता मात्र 9 धाब्याची गरज आहे. 4 चेंडू 9 धावा. जवळजवळ 3 धाबा वाचवल्यात सँडीने. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग लेगच्या दिशा होतं, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला यावं लागलं आणि एका हाताने चेंडूला अडवलंय आणि चेंडूची फेकी केली. फलंदाज बाद झाला. आता मात्र 4 चेंडू 9 धाबा. मात्र फलंदाज रुपेश भोईर मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ढोके संघाला आशा असतील तर रुपेश नेटचे बॅट मधून धाबा आल्यात, त्यामुळे रुपेश वरती फार जबाबदारी असेल आता खेळाची. या वेळेस आउटसाइड अपस्टंग थोडस दिशा भरकटलेत आणि ते मात्र 1 धाव अंकित खेळ जातोय. 8 डाब्याची गरज आहे अद्यापपर्यंत. 4 चेंडू 8 डाबा. जर 7 धाबा आल्या तर सामना सुपर ओव्हर वरती होईल. कारण स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे ते 8 धाबा कराव्या लागतील ज्या हनुमान डोके टीमला. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि झेल टिपलाय. एकच जल्लोष पहा मिळतो आपल्याला. तर आता थोडासा सामना कठीण जाईल की काय असं वाटतंय ज्या हनुमान डोके संघाला, कारण फलंदाज एका मागोमाग एक परतल्यात. यावेळेस एज लागतोय आणि आणखीन एक बॅट्समन बाद. आता मात्र सामना थोडासा कठीण येणारे 2 चेंडू आणि 8 डाबा.
हा सामना कुठे होता आणि कुठे आला, त्यामुळे एकही मोठा फटका नाहीये. एकेरी दुहेरी धावा बनवायच्या होत्या, त्या सुद्धा बनवता आल्या नाहीये, कारण प्रत्येक बॉलवरती विकेट सॅक्रिफाईस केला. आणि आता मात्र थोडासा सामना कठीण झालाय, कारण 2 चेंडू 8 डबा. आता 6 बॉल 10 ची गरज असताना मात्र 4 चेंडूवरती फक्त 2च धाबा आल्या. तेवढी चांगली गोलंदाजी अविनाश भोईर यांची पाहा मिळतो आपल्याला या मैदानामध्ये. आणि पूर्णपणे संघ आता बॅकफुटला पाहतोय आपण जय हनुमान डोके संघ, कारण 12 चेंडू 22चं समीकरण असताना सुद्धा सामना इझिली घेतला. एकेरी दुहेरी धाबा एकवटायच्या होत्या, त्या एकवटता आल्या नाही आहेत. यावेळेस ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, येथून मात्र एकच धाव. आणि आत्ताच्या चेंडूवरती जर षटकार आला तर सुपर ओव्हर होईल का? एखादा तरी सुपर ओव्हरचा सामना पहा मिळेल का? हिरामन शेट केवणे यांचं आगमन झालंय, सहर्ष स्वागत. तर आता मात्र ते एखादा षटकार चमत्कारच या सामन्याला वाचू शकतोय. 1 चेंडू आणि 7 धाब्याची गरज आहे. 6 धावा आल्या तर सुपर ओव्हर पहा मिळेल, मात्र षटकार टोकेल का फलंदाज? जय हनुमान डोके संघ मात्र पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मध्येच ब्रेक लागला या टीमला, या संघाला, आणि पाठोपाठ विकेट फेकल्या या टीमने. त्यामुळेच आता संघाला थोडस अडचणीला सामोरे जावं लागतोय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, ते मात्र सामना जिंकत असताना गावदेवी कोळगाव संघ 10 धावा डिफेन्स करायच्या होत्या, 6 चेंडूवरती करता आल्या नाहीये, आणि त्यामुळेच आता सामना गमवावा लागतोय. तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय खऱ्या अर्थाने. जेथे 10 धावा डिफेन्स करायच्या होत्या, 6 फलंदाज त्यांच्या हातामध्ये होते, मात्र तेवढी चांगली गोलंदाजी केली. तो ठरला संघाचा तारणहार अविनाश